महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला शस्त्राची तस्करी केल्याप्रकरणी पंजाबमधून अटक करण्यात आली आहे। आपण पाहू शकतो सध्या आपण पैलवान सिकंदर शेख यांच्या घरामध्ये आहोत। अक्षरशः ही जवळपास 10 बाय 10 ची रूम आहे। पूर्णतः आजपर्यंत जे काही पदकं मिळालेली आहेत, जे काही ट्रॉफीज मिळाले आहेत, त्याने ही संपूर्ण रूम ही भरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मोहोळ तालुक्याचे मूळचे असणारे पैलवान सिकंदर शेख हे आहेत आणि आता त्यांना पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे। सिकंदर शेख यांचे वडील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। दादा, काय सांगाल, काय भावना आहेत? की महाराष्ट्राला सरकारला बी माझी विनंती आहे आणि पंजाब सरकारला बी विनंती आहे की सिकंदरला सोडून द्यावं। सिकंदरनं काय गुन्हा केलेला नाही, तरी पंजाब पोलिसांना, महाराष्ट्र पोलिसांना, सरकारला विनंती बापाची आहे की अजून त्याला मोहर जायचं आहे, ती थांबणार नाही। ऑलिम्पिकचं पदक सिकंदरला आणाय त्याचा बाप म्हणलेला आहे की ती बी स्वतः म्हणलेला आहे, मला आबा, मला सगळं, मला हिंदी केसरी, महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र चॅम्पियन की बाबा नॅशनल पदक मिळालेलं आहे, मला नोकरी दिली नाही। मी ऑलिम्पिकला जाणार आणि तिकडून पदक कमवून आणण्याची माझी उमेद आहे आणि आणणार। या महाराष्ट्राला पदक एक बार आणून देणार, मला नोकरी कशी देत नाही। खरं तर घडलेला सिकंदर सोबत प्रकार यापूर्वी काही गुन्हे सिकंदर दाखल आहेत का, आणि घडलेल्या प्रकाराकडे एक वडील म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय? अहो, मला कचेरीची पायरी माहीत नाही। अहो, माझ्या लेकराला बिन मला बिन आयुष्यात आम्ही ये गुन्हा दाखल त्याच्यावर तर नाही, बापावरच बी नाही, त्याच्यावर बी नाही, कसलाच गुन्हा नाही, काहीच नाही। का तर आम्ही त्या तवपत्र गेलोच नाही ना, तिथवर गेलोच नाही आम्ही। कोणाची भांडणं जर आम्हाला शिवाय दिल्या, गाळी दिली, तरी बी आम्ही जा बाबा तुले मोठ्या बापाचं म्हणून म्हणलेलं माणसं आहे आम्ही। कचेरी पत्र कशाला जातोय, तेवढी पायरी चढायला जातोय आम्ही, कवच गेलेलं नाही, बाप बी गेले नाही आणि माझी मुले बी गेली नाही। ती पंजाब पोलिसांनी सिकंदरला अटक केली, ही गोष्ट तुम्हाला केव्हा समजली आणि तुमचं शेवटचं बोलणं त्याच्याशी केव्हा झालं? की सिकंदरनं आम्हाला बोलणं म्हणजे काय म्हणता का, सिकंदर आईबाप घाबरते ना म्हणून सिकंदरनं काय बोललेलं नाही, दुसऱ्याने आम्हाला बोललाय। सिकंदरनं आता ती कसा बोलणार आहे की आधी तर आईबाप आजारी माणसं आहे, ती आई रासर रडती, त्याला बीपी शुगर आहे, मग मला शुगर बीपी आहे, मी कमजोर झालेला आहे, पाक माझं 400 साखर आहे मला। का घडलं असं, हे सगळं का घडलं, काय वाटतंय? आता काही कोणी तर पिल्यान रसून काय तर घडवलं असं ना, तर काय तर केलं असं, ही काही मला माहीत नाही। मी तर राहतोय ते पंजाबला कुस्त्याला गेलेला आहे, आता तिथं काय घडलेलं आहे कोण सांगणार आहे मला? आणि आता पण तुम्ही इथं पोलिटिशियनला, कुठल्याही पोलिटिशियनला जावा की सिकंदरच्या बापाची तक्रार आहे का, सिकंदरची तक्रार आहे, औषधी तक्रार, मग असं कोणी कुठल्या बी मोहोळ तालुक्यातल्या पोलिटिशियनला बघा, नाहीच, त्याच्यावर केस नाही ना, काय नाही, माझ्यावर नाही ना, लेखावर नाही ना, कोण, आम्ही त्या भानगडीतच नाही हो काय। तर आता पतोर पैलवान आहे, या जगातला पैलवान, महाराष्ट्रातला पैलवान, 1 नंबरचा पैलवान आहे, ह्याच्यावर काय तर झालं असतं का नसतं? आता ही पहिली बार गुन्हा आहे, ही पहिली बार गुन्हा दाखल केलेला आहे, आणि ही बी कुणीतरी पिलान रचून ही गुन्हा दाखल केलेला आहे। सिकंदरवर कसलाच गुन्हा दाखल नाही, ही कुणीतरी करून पिल्यानं सिकंदर गुन्हा दाखल केलेला आहे। सिकंदरनं गुन्हा केलेला नाही आणि ती करणार बी नाही। महाराष्ट्रात कोणा कुठं बी जावा तुम्ही, किती भांडणं झाली, पण सिकंदरनं कोणाला गालबोट लावलेला नाही। सिकंदरवर माराय माणसं आली तर फडात कुस्त्या करताना, पण नाही, हे बाबा तुम्ही पाया पडतो जावा, का तर माझी बापाची पहिल्यापासून ही आहे, तो आणि जरी केलं तरी आपण मोहर जात नाही, ही माझी पहिल्यापासून पोरांना आहे। आपण 4 शिवाय खाऊन बसायचं तरच आपण मोहर गेलो, तर भांडणं केली तर मोहर जात नाही, जागेला थांबतोय, संपतोय तिथं, हे काय नाही आपलं, आमचं हुद्याच नाही, ती आमचा हातापाया पडून खाण्याच होते, आम्ही अजिबात तसलं ती भांडण त्यांना आमच्या स्वप्नातच नाही। खरं तर सिकंदर हे DYSP झाले पाहिजे असं तुमचं स्वप्न होतं, आता कुठेतरी त्याला थोडासा विराम मिळाला असं वाटतंय? योगा DYSPचा आईबापाचं स्वप्न आहे, आईबापाचं स्वप्न आहे DYSP होणार। ही गुन्हा दाखल त्याच्यावर जी केलेला आहे, ही पिल्यान रचून केलेला आहे। अजून बी माझं म्हणणं आहे की बाबा या ऑलिम्पिकला जाणार, या महाराष्ट्राला पदक कमवू देणार आणि DYSPची पदवी मिळवणार। आणि मी त्याला सांगतोय की आता हिंदी केसरीला DYSP पदवी दिलेली आहे,
2-3 झाले ती. सुनील साळुंखे झालाय, राहुल आवर झालेला आहे, हिंद केसरी झाल्यानंतर ना डोळशी झालेला आहे सुनीला. मग आमच्या बी पोराला बी देवाव या आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारनं की बाबा माझी दखल घ्यावं गरिबाची. अजून माझ्या घरावर पत्र आहे आणि मला मी पत्र्यातच राहीन आयुष्यभर, चालतंय मला, पण माझ्या पोराला DSPची पदवी मिळावं ही बापाची लय आशा आहे. खरं तर गुन्हा हा पंजाबमध्ये दाखल झालाय, मात्र त्याच्यासोबतच आता तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा मदत घेऊ शकता. काय मागणं असणार आहे मुख्यमंत्र्यांकडे? मला काहीच नग, मला DSPची पदवी पाहिजे माझ्या सिकंदरला. मला काही नग तुमचं, मला हो का, मला तुम्ही रुपया देऊ नका. तुमच्या पाय धरतो मी, आपल्या सरकारचं, महाराष्ट्राचं सरकारचं मी पाय धरतो की सिकंदरला DSPची पदवी मिळावं. काय तर त्याला पदक मिळले ते तेवढे. हिंद केसरी झालाय, महाराष्ट्र केसरी झालाय, महाराष्ट्र चॅम्पियन झालाय, नॅशनल पदक कमवून आले. कुठलं पदक कमवलं नाही तिने, मग त्याला काय देत नव्हतं मी? माझी एवढी विनंती करा. एकंदरीत आपण पाहतोय पैलवान सिकंदर शेख याचे वडील हे आपल्यासोबत होते आणि सिकंदरने असे काही कृत्य केलेलं नाही, त्याला गोवण्यात आलेला आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलाय. कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, मोहोळ, सोलापूर.